पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत। अजित पवारांसोबत जाणार नाही। मवियासोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलं। अंकुश काकडेंचा दावा। पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र न येण्याची शक्यता। पुण्यात युती तुटल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये देखील युतीची शक्यता नाहीच। बारामतीत उद्या शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची बैठक होणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुण्यातील जिजाई बंगल्यावरती अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतली। काल युतीची चर्चा फिसकटली। आज अमोल कोल्हे दादांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण। 30 तारखेपर्यंत महापालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये चर्चा। उद्या निर्णय जाहीर करू, तर शरद पवार यांनी सोबत यावं ही सर्वांचीच इच्छा, संजय राऊतांची माहिती। पुण्यात पालिका निवडणुकीसाठी मवियाची 4.5 तास बैठक। बैठकीला पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेना आणि मनसे नेते उपस्थित। अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नेमकं काय चाललं आहे माहिती नाही, मात्र आमच्याकडून कुठेही चर्चा नाही। राष्ट्रवादीच्या युतीवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। मुंबईतील 200 जागांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे एकमत। उरलेल्या 27 जागांवरती आज निर्णय येण्याची शक्यता। महायुतीच्या चौथ्या फेरीच्या बैठकीनंतर अमित साटम यांची माहिती। ठाण्यात महायुतीचा फॉर्म्युला ठरेना। भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच। भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्यानं जागा वाटपाचा तिढा सुटेना। महायुतीकडून उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटर्जी। भाजप योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर यांना प्रचारात उतरवणार। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार। ठाण्यात भाजपकडून पंतप्रधान मोदींचे बॅनर। नमो भारत, नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख। भाजप आणि शिंदेंची शिवसेना। छत्रपती संभाजीनगर महापालिका एकत्र लढणार। भाजप 45, शिवसेनेचा 55 जागांचा फॉर्म्युला असल्याची सूत्रांची माहिती। पत्रकार परिषदेत आज युतीची घोषणा करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल मोर्चावेळेस आदित्य ठाकरेंचं गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण। मुस्लिम सोबत आल्यावर भाजपला त्रास होतो। रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांचा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कारानं सन्मान होणार। राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी पुरस्कार दिला जाणार। मुंबईमध्ये फक्त 1,68,350 दुबार मतदार। दुबार नावांच्या छाननीनंतर पालिकेचा दावा। नागपुरातील बॅचलर्स पार्टीतलं धक्कादायक वास्तव पुढे। बेशुद्ध मित्राला चादरीमध्ये गुंडाळून रात्रभर मित्रांची पार्टी। मित्रांच्या निष्काळजीपणामुळे मित्राचा मृत्यू। चांदीची 2.5 लाखांकडे झेप। चांदी 10,500 रुपयांनी तर सोनं 1,400 रुपयांनी महागलं। सोनं 1,38,300 रुपये तोळा, तर चांदी 2,32,500 रुपयांवर पोहोचली। मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली। हवा अति वाईट श्रेणीमध्ये AQI 195 वर पोहोचला। प्रदूषण करणारी 187 विकास कामं थांबवली। पारा घसरणार। नवीन वर्षाचं स्वागत थंडीच्या कडाक्यानं होणार। अनेक शहरांचं तापमान 10 ते 12 अंशांपर्यंत घसरलं।